आपल्या शरीरातली अनेक महत्त्वाची कामं आहेत या जीवनसत्वांच्या व्यवस्थित असण्यावर अवलंबून आहेत। यापैकीच एक जीवनसत्व आहे ते म्हणजे जीवनसत्व B12 म्हणजेच विटामिन B12। याबद्दलच आपण आज जाणून घेणार आहोत। बरोबरच आपल्या आहारीय घटकांमधून मग ते शाकाहारी असतील किंवा मांसाहारी असतील यामधून आपल्याला B12 कशातून मिळतं आणि ते किती प्रमाणामध्ये मिळतं हे देखील मी सांगणार आहे, पण त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या YouTube चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये। जर तुम्हाला आहार, आरोग्य, आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला हे मिळत राहील। अनेकदा जेव्हा वारंवार तोंड यायला लागतं म्हणजे माउथ अल्सर्स व्हायला लागतात तेव्हा डॉक्टर विटामिन B12 ची लेवल चेक करण्याचा सल्ला देतात। पण फक्त तोंड येणं किंवा माउथ अल्सर होणं या पुरतच विटामिन B12 शरीरामध्ये गरजेचं आहे असं नाहीये। तर शरीरातली अनेक महत्त्वाची कामं आहेत ती विटामिन B12 चांगलं असण्यावर अवलंबून आहेत। आपल्या शरीरातल्या ज्या RBCs आहेत म्हणजे रेड ब्लड सेल्स आहेत, लाल रक्तपेशी आहेत, त्यांच्या निर्मितीमध्ये विटामिन B12 खूप गरजेचं आहे। DNA सिंथेसिससाठी विटामिन B12 हे खूप महत्त्वाचं आहे। त्याबरोबरच आपलं ब्रेन आणि आपली नर्वस सिस्टीम म्हणजे आपली न्यूरोलॉजिकल सिस्टीम आहे ती चांगलं चालण्यासाठी, त्यांचं काम व्यवस्थित चालण्यासाठी विटामिन B12 आहे ते गरजेचं आहे। त्याबरोबरच आपली स्किन, आपले हेअर, आपली त्वचा, आपले केस हे व्यवस्थित राहण्यासाठी देखील विटामिन B12 हे महत्त्वाचे आहेत। फक्त शारीरिकच नाही तर आपले मानसिक आरोग्य म्हणजे आपली मेंटल हेल्थ चांगलं राहण्यासाठी देखील विटामिन B12 एक महत्त्वाचं जीवनसत्व आहे। म्हणूनच जेव्हा विटामिन B12 ची कमतरता निर्माण होते त्यावेळेला अनेक लक्षणं हे शरीर दाखवायला लागतं। यापैकी एक लक्षण तर आपल्याला माहिती आहेच, तेच म्हणजे वारंवार तोंड येणं, माउथ अल्सर्स होणं किंवा कुठलाही तिखट पदार्थ खाल्ला की तोंडाची आग होणं, हे जे लक्षण आहे ते विटामिन B12 मुळे आपल्याला दिसून येतं। त्याबरोबरच फटीग किंवा थकवा हे लक्षण देखील दिसून येतं। आपल्या ज्या RBCs आहेत म्हणजे लाल रक्तपेशी आहेत त्या आपल्या शरीरातल्या पेशींपर्यंत ऑक्सिजन पुरवण्याचं काम ह्या करत असतात। त्यामुळेच विटामिन B12 हे लाल पेशींच्या निर्मितीसाठी महत्त्वाचं असल्यामुळे आपल्या पेशींपर्यंत पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे शरीर आहे ते सतत थकल्यासारखं वाटत राहतं, आपल्याला सतत थकवा येत राहतो। याबरोबरच एक महत्त्वाचं लक्षण दिसतं ते म्हणजे न्यूरोलॉजिकल सिम्पटम्स दिसायला लागतात। आपल्या ब्रेन आणि नर्वस सिस्टीमसाठी विटामिन B12 हे खूप महत्त्वाचं काम करतं। आपल्या न्यूरोलॉजिकल सिस्टीमचाच एक महत्त्वाचा भाग आहे आणि जे आपले नर्व फायबर्स जे शरीरामध्ये आपल्या एक सिग्नल सगळीकडे पोचवत असतात आणि यांच्या प्रोटेक्शनसाठी एक आवरण असतं, त्याला मायलिन शीथ असं म्हटलं जातं। या मायलिन शीथ साठी विटामिन B12 हे खूप गरजेचं आहे। ज्या पद्धतीने एखादी इलेक्ट्रिक वायर असते त्याच्या भोवती आवरण असतं त्या पद्धतीनेच हे नर्व फायबरवर आपल्या आवरण हे असतं आणि म्हणून जेव्हा विटामिन B12 ची कमतरता निर्माण व्हायला लागते त्यावेळेला शरीरामध्ये टिंगलिंग, नमनेस ही लक्षणं दिसायला लागतात। म्हणजेच काय तर पायामध्ये मुंग्या यायला लागतात, पाय जड झाल्यासारखे वाटायला लागतात, सुन्न झाल्यासारखे वाटायला लागतात, लक्षणं आपल्याला दिसायला लागतात। त्याबरोबरच एक महत्त्वाचं लक्षण दिसतं ते म्हणजे प्रीमॅच्युअर ग्रेइंग ऑफ हेअर्स म्हणजेच काय अकाली केस पांढरं होणं। खरं तर केस पांढरं होण्याची अनेक कारणं आहेत, त्यापैकीच एक कारण आहे ते म्हणजे विटामिन B12 ची कमतरता असणं। या शारीरिक लक्षणांबरोबरच आपल्याला मानसिक लक्षणं देखील दिसतात। बऱ्याच वेळेला शारीरिक लक्षणं आहेत ती आपल्याला समजतात, आपल्याला त्याची कारणं शोधून काढता येतात, पण अनेक मानसिक लक्षणांचं कारण ही जीवनसत्वांची कमतरता देखील असू शकते। विटामिन B12 ची जेव्हा कमतरता असते त्यावेळेला विसरभोळेपणा वाढणं, उदास वाटणं, निर्णय क्षमता थोडीशी आपली कमी झाल्यासारखं वाटणं ही लक्षणं आपल्याला दिसायला लागतात। म्हणूनच तुम्हाला जर ह्यापैकी कुठलीही लक्षणं असतील तर तुमची विटामिन B12 लेवल्स आहेत ते चेक करणं गरजेचं आहे। तर यातली काही जी लक्षणं आहेत जसं की थकवा वाटणं आहे किंवा काही मानसिक लक्षणं आहेत ती इतर आजारांमध्ये देखील असू शकतात। म्हणूनच त्यातलं नक्की कारण काय आहे ते शोधण्यासाठी तुमचे विटामिन B12 लेवल्स आहेत ते तुम्हाला रक्ताद्वारे टेस्ट करणं हे महत्त्वाचं ठरतं। आता ही जी लक्षणं आहेत ती कमतरतेमुळे निर्माण होतात, मग नक्की किती प्रमाणामध्ये आपल्याला शरीराला त्याची गरज आहे
तर खरं तर व्हिटॅमिन B12 ची शरीरामध्ये गरज ही खूपच कमी आहे. ती म्हणजे फक्त 2.4 मायक्रोग्राम म्हणजे 2.4 मायक्रोग्राम इतक्या कमी प्रमाणामध्ये शरीराला दर दिवशी व्हिटॅमिन B12 ची गरज असते. आणि इतकी कमी गरज असून देखील व्हिटॅमिन B12 ची डिफिशियन्सी किंवा त्याच्या कमतरतेचं प्रमाण आहे ते जास्त आहे. भारतामध्ये सुमारे 47% लोकांमध्ये व्हिटॅमिन B12 ची कमतरता ही दिसून येते. मग ही एवढी कमी प्रमाण गरजेचं असून देखील त्याचं कमतरतेचं नक्की कारण काय आहे? त्याचं एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे व्हिटॅमिन B12 हे आपल्या शरीरामध्ये निर्माण होत नाही. त्यामुळे अर्थातच आपल्या स्वतःची गरज पूर्ण करण्यासाठी जे व्हिटॅमिन B12 आहे ते आपल्याला बाहेरून घ्यावं लागतं. मग तो एखादा आहारीय पदार्थ असेल किंवा सप्लिमेंट्स असतील, या स्वरूपामध्ये आपल्याला ती गरज ही पूर्ण करावी लागते. आपण अनेकदा ऐकतो की प्राणीज पदार्थांमध्ये किंवा जे नॉनव्हेज फूड आयटम आहेत त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन B12 हे खूप जास्त प्रमाणामध्ये असतं, त्यामुळे ते जास्त प्रमाणामध्ये खाल्ले पाहिजेत. मग याचं कारण काय आहे का? तर त्याचं कारण आहे की प्राण्यांमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये म्हणजे त्यांच्या आतड्यांमध्ये असे गुड बॅक्टेरिया असतात जे व्हिटॅमिन B12 खूप चांगल्या प्रकारे तयार करू शकतात. आणि हे बॅक्टेरिया माणसांमध्ये नसल्यामुळेच आपल्याला व्हिटॅमिन B12 ते बाहेरून घ्यावं लागतं आणि प्राणीज पदार्थांमध्ये ते जास्त प्रमाणामध्ये असतं. पण अनेकदा नॉनव्हेज खाणारे किंवा मांसाहार करणाऱ्या व्यक्तींमध्ये देखील त्याची कमतरताही दिसून येते. तर याचं कारण काय आहे? तर हे कारण समजून घेण्यासाठी आपल्या व्हिटॅमिन B12चं शरीरामध्ये ऍब्झॉर्प्शन किंवा शोषण कसं होतं ते एकदम थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगते. तर जेव्हा आपल्याला आहारीय घटकामधून व्हिटॅमिन B12 आपल्याला जेव्हा शरीरामध्ये मिळतं तेव्हा ते सगळ्यात पहिल्यांदा आपल्या स्टमकमध्ये जातं. या ठिकाणी ते एका प्रोटीनला जाऊन चिकटतं आणि त्यांचा एक कॉम्प्लेक्स तयार होतो. त्यानंतर ते जातं छोट्या आतड्यामध्ये. छोट्या आतड्यामध्ये पचनासाठी जे काही एन्झाईम्स असतात, जे स्त्राव होत असतात, जे काही बॅक्टेरिया असतात त्याच्यामुळे हे व्हिटॅमिन B12 आहे त्या संयुगापासून बाजूला होतं म्हणजे फ्री केलं जातं आणि ते पुढे जातं मोठ्या आतड्यामध्ये. आणि या ठिकाणी एक महत्वाचा घटक असतो ते म्हणजे IF म्हणजेच इंट्रिन्सिक फॅक्टर. आणि या इंट्रिन्सिक फॅक्टरला जाऊन ते चिकटतं आणि त्यानंतरच त्याचं शोषण आहे ते आपल्या शरीरामध्ये होतं आणि ज्या ठिकाणी त्याची गरज आहे त्या ठिकाणी ते पोहोचवलं जातं. तर तुम्हाला लक्षात आलं असेलच की तुमची व्हिटॅमिन B12 ची कमतरता आहे ती कशामुळे होऊ शकते. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ते म्हणजे तुम्हाला तुमच्या आहारामधून व्हिटॅमिन B12 हे योग्य मात्रेमध्ये घेणं हे गरजेचं आहे. दुसरं महत्वाचं आहे ते तुमची डायजेस्टिव्ह हेल्थ, तुमची गट हेल्थ किंवा तुमच्या आतड्या आहेत, तुमची पचनशक्ती आहे ती निरोगी असणं गरजेचं आहे. तरच तुम्ही जे काही व्हिटॅमिन B12 आहारामधून घेताय, मग ते शाकाहारी असेल किंवा मांसाहारी असेल, तर ते चांगल्या प्रकारे शरीरामध्ये शोषलं जाईल. आणि तिसरं महत्वाचं आहे ते म्हणजे आपल्या शरीरातले गुड गट बॅक्टेरिया जे पचनासाठी गरजेचे आहेत ते व्यवस्थित असणं गरजेचे आहेत. आणि शरीरामध्ये मोठ्या आतड्यांमध्ये इंट्रिन्सिक फॅक्टर IF आहे तो व्यवस्थित असणं गरजेचं आहे. तर या 3 महत्वाच्या गोष्टींवर आहे तुमचं व्हिटॅमिन B12 आहे ते शरीरामध्ये तुम्ही किती प्रमाणामध्ये घेताय आणि ते घेतल्यानंतर व्यवस्थित शोषलं जात आहे की नाही हे महत्वाचं ठरतं. आणि म्हणूनच अनेक नॉनव्हेज खाणारे किंवा मांसाहार करणारे जे व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये एकतर ते व्यवस्थित प्रमाणामध्ये खात नाहीत किंवा ते व्यवस्थित खातात पण त्याचं शरीरामध्ये शोषण मात्र नीट होत नाही, कारण त्यांची डायजेस्टिव्ह हेल्थ, त्यांची गट हेल्थ किंवा त्यांची आतडे आहेत ते तेवढे निरोगी नसतात. म्हणूनच काही अशा व्यक्ती आहेत की ज्यांच्यामध्ये व्हिटॅमिन B12 ची कमतरता आहे ती खूप जास्त प्रमाणामध्ये दिसते. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ते म्हणजे मुळातच आहारामधून जे कमी मात्रेमध्ये व्हिटॅमिन B12 घेतात कारण ते आपल्या शरीरामध्ये तयार होत नाही. दुसरं आहे जे व्हेजिटेरियन किंवा व्हिगन आहे म्हणजे ते शाकाहारी आहेत किंवा जे दुग्धजन्य पदार्थ देखील खात नाहीत त्या व्यक्तींमध्ये व्हिटॅमिन B12 खूप कमी आढळतं. तिसरं आहे ते म्हणजे अशा व्यक्ती की ज्यांची डायजेस्टिव्ह हेल्थ चांगली नाहीये, म्हणजेच काय तर त्यांची पचनशक्ती व्यवस्थित नाहीये किंवा त्यांना काही ना काही पचनाच्या तक्रारी आहेत. मग या तक्रारी अगदी छोट्या देखील असू शकतात, जसं की वारंवार ऍसिडिटी होणे, IBS सारखे आजार असणे, गॅस्ट्रायटिस असणे किंवा तुम्हाला आतड्यांसंबंधी कुठली तरी तुमची शस्त्रक्रिया झाली असणे, तर तुमच्या आतड्यांसंबंधीच्या पचनासंबंधीच्या कुठल्याही तक्रारीमुळे देखील तुमचं व्हिटॅमिन B12 आहे ते चांगल्या प्रकारे शोषलं जात नाही. पुढचं महत्वाचं आहे ते म्हणजे काही अशी औषधं आहेत की जी औषधं आहेत ती व्हिटॅमिन B12चं शोषण आहे ते शरीरामध्ये नीट करू देत नाहीत.
आता हे कुठली औषधं आहेत तर मधुमेहासाठी किंवा डायबेटीससाठी घेतलं जाणारं मेटफॉर्मिन जे औषध आहे त्यामुळे देखील व्हिटॅमिन B12चं शोषण आहे ते शरीरामध्ये व्यवस्थित होत नाही। त्याबरोबरच आपण अगदी सहजच ऍसिडिटीसाठी औषधं घेतो। ही औषधं आपण जर वारंवार घेत असतो किंवा खूप कालावधीसाठी घेत असू तर त्या औषधांमुळे देखील व्हिटॅमिन B12चं शोषण आहे ते चांगलं होत नाही। तसंच तुम्हाला काही दुखत असेल, तुम्हाला काही आजार असेल म्हणून तुम्हाला जास्त काळापर्यंत अँटी इन्फ्लेमेटरी किंवा पेन किलर जर चालू असतील तर ते देखील व्हिटॅमिन B12चं ऍब्झॉर्प्शन चांगलं होऊ देत नाहीत। त्याबरोबरच महत्वाचं आहे ते म्हणजे स्त्रियांमध्ये ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह किंवा गर्भनिरोधक औषध आहेत त्या औषधांचा परिणाम स्वरूप देखील तुमचं व्हिटॅमिन B12चं शोषण आहे ते चांगलं होत नाही। तर अशा व्यक्ती आहेत त्यांनी त्यांच्या आहारामध्ये किंवा जर गरज असेल तर सप्लिमेंट्स घेणं हे महत्वाचं ठरतं। आता आपण बघूयात की आहारामधून आपण व्हिटॅमिन B12 आपण कोणत्या पदार्थांमधून घेऊ शकतो। सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात की मांसाहारी पदार्थांमधल्या कुठल्या पदार्थांमधून आपल्याला व्हिटॅमिन B12 हे चांगल्या मात्रेमध्ये मिळतं। या ठिकाणी मी सगळ्यात जास्त मिळणारे जे घटक आहे तो सगळ्यात पहिल्यांदा सांगितलेला आहे आणि कमी मिळणारा सगळ्यात नंतर सांगितलेला आहे। सगळ्यात पहिल्या नंबरवर आहे ते म्हणजे क्लॅम्स किंवा याला आपण शिंपले असं देखील म्हणतो। याच्यामध्ये जवळजवळ 84 मायक्रोग्राम एवढ्या मात्रेमध्ये व्हिटॅमिन B12 असतं। म्हणजे तुमच्या नेहमीच्या रोजच्या गरजेच्या जवळजवळ 30 ते 35% व्हिटॅमिन B12 याच्यामध्ये जास्त असतं। त्यानंतर शिंपले वर्गातला दुसरा आहे ते म्हणजे मसल्स। या ठिकाणी मी जे काही प्रमाण सांगत आहे ते 100 ग्रॅम शिजवलेलं या प्रमाणामध्ये सांगत आहे। तिसरा आहे ते म्हणजे चिकन लिव्हर, त्यानंतर येतात ते म्हणजे ऑयस्टर, त्यानंतर येतात ते म्हणजे सार्डिन नावाचा मासा। तर हा सार्डिन नावाचा मासा असतो, याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत। त्यानंतर येतात क्रॅब म्हणजेच खेकडे, याच्यामध्ये साधारणतः 10 मायक्रोग्राम एवढ्या मात्रेमध्ये व्हिटॅमिन B12 असतं। आणि त्यानंतर अनेक मासे येतात जसं की टुना येतं, साल्मन येतं म्हणजे त्याला श्रावस म्हटलं जातं। तर याच्यामध्ये देखील व्हिटॅमिन B12 काही प्रमाणामध्ये असतं। त्यानंतर येतं चिकन आणि त्याच्यानंतर येतं ते एग मध्येही साधारणतः 0.5 to 0.6 या मात्रेमध्ये व्हिटॅमिन B12 असतं। नॉनव्हेज खाणाऱ्यांमध्ये व्हिटॅमिन B12 कमी का असतं तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे एकतर त्यांची डायजेस्टिव्ह हेल्थ चांगली नसते, त्यांच्या आतड्यांमधून ते नीट चांगल्या प्रकारे शोषलं जात नाही, त्यामुळे ते व्हिटॅमिन B12 ची कमतरता होते हे तर आहेच। त्याबरोबर आहे की ते कुठलं नॉनव्हेज खातात आणि किती प्रमाणामध्ये खातात। आपल्याकडे नॉनव्हेज खाणाऱ्यांच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत। म्हणजे काही जण आहेत ते फक्त अंड खातात, काही जण आहेत ते आठवड्यातनं एकदाच खातात, ते पण चिकन खातात, तर त्याच्यामध्ये पण देखील चिकनचे 2-3 पीस किंवा फक्त रस्सा खाणारे आहेत। तर अशा नॉनव्हेज खाणाऱ्यांमध्ये देखील व्हिटॅमिन B12 ची कमतरताही असू शकते। त्यामुळे तुम्हाला जर व्हिटॅमिन B12 नॉनव्हेज मधून जर मिळवायचं असेल तर तुम्ही ते खूप चांगले त्याचे जे सोर्स आहेत जसं की शिंपले वर्गातले जे पदार्थ आहेत किंवा चिकन लिव्हर आहे ते तुम्ही जास्त प्रमाणामध्ये खाणं अपेक्षित आहेत। मग तुम्ही आठवड्यातनं, आणि त्याच्यामध्ये प्रमाण एवढं जास्त आहे की तुम्ही आठवड्यातनं 2 किंवा 3 वेळा जरी त्यातला एखादा पदार्थ खाल्लात तरी तुमची बरीचशी गरज आहे ती पूर्ण होऊन जाते। आता बघूयात की शाकाहारी वर्गामध्ये कोणते व्हिटॅमिन B12 चे चांगले स्रोत आहेत। याच्यामध्ये देखील मी जास्त पासून कमी पर्यंत सांगणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आहे आणि हे देखील 100 ग्रॅम किंवा 100 ml या मात्रेमध्ये मी सांगितलेलं आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ते म्हणजे दूध, नंतर येतं चीजचे पण वेगवेगळे प्रकार आहेत। तर साधारणतः चीजमध्ये 100 ग्रॅम चीजमध्ये 9.7 एवढ्या मात्रेमध्ये म्हणजे जास्त मात्रेमध्ये आहे, पण एवढ्या मात्रेमध्ये आपण चीज खात नाही। तर साधारणतः एक चीज क्यूब असतो म्हणजे जो 30 ग्रॅमचा असतो, त्याच्यामध्ये साधारणतः 0.5 वगैरे मात्रेमध्ये व्हिटॅमिन B12 असतं। त्याच्यानंतर आहे दही, त्याच्यानंतर येतं पनीर, त्यानंतर येतं बटर मिल्क म्हणजे ताक। बरोबरच काही भाज्या अशा आहेत जसं की जे जमिनीखाली येतात जसं की बीट आहे, गाजर आहे, यामध्ये देखील काही मात्रेमध्ये व्हिटॅमिन B12 असतं। त्याबरोबर अंकुरित कडधान्य आहे म्हणजे मोड आलेले स्प्राउट्स आहे जसे हिरवे मूग असतील किंवा चणे असतील, हरभरे असतील, यामध्ये व्हिटॅमिन B12 असतं, पण याची मात्रा आहे ती कमी असते किंवा एक सोर्स म्हणून आपण तो खाऊ शकतो। या व्यतिरिक्त एक येतात ते म्हणजे फोर्टिफाईड फूड म्हणजे असे पदार्थ की त्याच्यामध्ये बाहेरूनही व्हिटॅमिन B12 हे आहारीय घटकांमध्ये घातलेलं असतं। या व्यतिरिक्त एक आहे ते म्हणजे न्यूट्रिशनल ईस्ट नावाचा एक प्रकार आहे। तर हे 1 ते 2 चमचे जरी तुम्ही खाल्लं तर याच्यामधून आपल्याला एकदम व्यवस्थित व्हिटॅमिन B12 मिळतं आणि हे साधारणतः चीज सारखं थोडंसं लागतं।
तर हे आपण चीज ज्या ठिकाणी वापरतो त्या ठिकाणी थोडंफार हे वापरू शकतो. तर हे पदार्थ आहेत ते शाकाहारी पदार्थांपासून मिळतात. तर ह्या सगळ्या पदार्थांचा वापर आहे तो तुम्ही करू शकता. आता व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमध्ये तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणं हे गरजेचं आहे. तो पदार्थ किती प्रमाणामध्ये खाताय ह्याला महत्व आहे. बरोबरच तुम्ही जेवढं खाताय त्यातलं सगळंच्या सगळं हे शरीरामध्ये शोषलं जात नाही. त्यामुळे तुम्ही जेवढा जास्त मात्रेमध्ये खाल तेवढं तुम्हाला ते व्यवस्थित राहण्यासाठी तुम्हाला गरज होईल. तर पहिली गोष्ट आहे तुम्ही किती प्रमाणामध्ये तुम्ही ते खाताय. जर तुम्ही त्याच्याबरोबर आहे तुमचं गट हेल्थ चांगली असणं, तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती चांगली करणं. तर तुम्हाला व्हिटॅमिन B12ची जर कमतरता सारखी होत असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा काही डायजेस्टिव्ह इश्यू आहे, तुम्हाला काही त्रास होत आहे, तुमच्या आतड्यांची हेल्थ आहे ती पहिल्यांदा चांगली करून घ्या. तरच तुम्ही जे काही खाताय त्याचा तुम्हाला फायदा होईल. तर हे एक महत्वाचं आहे. आणि त्याबरोबरीनेच महत्वाचं आहे की तुम्ही प्रत्येक गोष्ट आहे ते किती मात्रेमध्ये खाताय. तर त्याच्यावरूनच तुम्हाला तेवढं व्हिटॅमिन B12 आहे ते मिळणार आहे. याबरोबरच व्हिटॅमिन B12ची कमतरता असताना तर अनेक जण फर्मेंटेड फूड किंवा आंबवलेले पदार्थ खायला सांगतात. तर याच्यामध्ये देखील व्हिटॅमिन B12 असते पण त्याची मात्रा कमी असते. पण जे फर्मेंटेड फूड आहे जसं की इडली आहे, डोसा आहे, ढोकळा आहे, तर याच्यामुळे तुमची गट हेल्थ चांगली राहण्यासाठी मदत होते. तुमचे जे गुड गट बॅक्टेरिया आहेत ते व्यवस्थित राहतात. त्यामुळे नक्कीच हे पदार्थ खाण्यामुळे तुमचं व्हिटॅमिन B12चं ऍब्झॉर्प्शन चांगलं होण्यासाठी मदत होते आणि त्यातून काही प्रमाणामध्ये तुम्हाला व्हिटॅमिन B12 आहे ते मिळत असतं. तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून काहीतरी गरजेची किंवा महत्वाची माहिती मिळाली असेल अशी मी आशा करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल किंवा गरजेचा वाटला असेल तर तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना हा नक्की पाठवा. असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. आणि तुम्ही अगोदरच सबस्क्राईब केलं असेल तर तुम्ही बेल आयकॉन दाबा की जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत हेल्दी रहा आणि हॅप्पी रहा. नमस्कार.